यंदा मोसमी पावसाचे राज्यात लवकर आगमनाचा 16 वर्षांमधला विक्रम मोडला। आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस। कोयना नगर परिसरात आठवड्याभरात सुमारे 304 मिलीमीटर पावसाची नोंद। उजनी धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली। 4 दिवसात 6 टीएमसी पाणी वाढलं। उजनीच्या धरणात 12% पाणी पातळी वाढली। लवकरात लवकर शेती नुकसानीचे पंचनामे करा, मंत्री मकरंद पाटील यांचे आदेश। पीक विम्यासाठी हवेत 1500 कोटी। योजना बंद झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। हिंदी भाषेचा विषय स्थगित। 11वी प्रवेश सोमवारपासून। मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयात माझा छळ झाला। पूजा खेडकरचे धक्कादायक आरोप। राज्यात कोरोना संसर्गात मोठी वाढ। 24 तासात 43 नवे रुग्ण आढळले, तर मुंबईत 35 रुग्णांची नोंद। आणि पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड। हातात कोयते नाचवत सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळक्यांचा धुडगूस। पुढची बातमी। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला पावसाने जोरदार तडाखा दिलाय। सतत 3 दिवस पडत असणाऱ्या पावसाने इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगरला रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे, तर घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। सणसर येथील कालवा फुटून पाणी शेतात गेल्यानं शेतीचंही नुकसान झालंय। त्यातच पालखी मार्गाचं अपूर्ण काम आणि त्यामुळे रस्ता शोधणं देखील मुश्किल झालंय। चिपळूणमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 3 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दमध्ये मासेमारी करायला हे 3 जण गेले होते। या तिघांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे। बाहेर काढलेली महिला प्रचंड घाबरल्यानं तिला पुढील उपचारासाठी सरकारी दवाखान्यात हलवण्यात आलेलं आहे। तर नदीपात्रामध्ये हे 3 जण अडकले होते आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। चिपळूणमध्ये ही घटना घडली आहे। मासेमारी करण्यासाठी हे 3 जण गेले होते, त्यामध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश होता। दरम्यान बाहेर काढलेली महिला ही प्रचंड घाबरली आहे आणि त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। चिपळूण तालुक्यातल्या पिंपळी खुर्दमध्ये ही घटना घडली आहे। मासेमारी करण्यासाठी हे 3 जण नदीपात्रात उतरले होते आणि तिथेच ते अडकले। या तिघांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे। दरम्यान चिपळूणमध्ये या नदीपात्रात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। मात्र महिला प्रचंड घाबरली आहे आणि त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। रेस्क्यू टीमनं आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या तिघांना बाहेर काढण्यात यश आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजेश, काल संध्याकाळी मासेमारी करण्यासाठी पिंपळे खुर्द येथील माणसं नदीमध्ये गेलेली होती। मात्र पाऊस होताच, पाऊस हा मागील आठवडाभरात चालूच आहे, त्यामुळे अवकाळी पावसाचा कहर इथं आहे कोकणामध्ये। त्यामुळे लोकांना मासेमारीसाठी जास्त हा पाऊस उपयोगी असतो। त्यामुळे ते माणसं मासेमारीसाठी गेले असता जनरेशनचं पाणी आलं, म्हणजे कोयना धरणाचं जे पाणी आहे ते जनरेशनचं पाणी सोडल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि ते नदीमध्ये अडकले। मात्र साधारण 3 तासाच्या अथक परिश्रमाने महसूल खातं किंवा मग अग्निशमन दल यांच्या अथक परिश्रमाने त्या तिघांनाही बाहेर काढण्यात आलं। मात्र या सर्व गोष्टीमध्ये एक लक्षात आलं की जे ठीक आहे,
राजेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तिकडे सोलापूरला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढले. सोलापूरच्या माळशिरसमध्ये कुमुबावी इथे पुरात अडकलेल्या 6 जणांची एनडीआरएफनं सुटका केलेली आहे. सोलापुरातली ही दृश्य आपण पाहतोय. सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढले. सोलापूरच्या माळशिरसमध्ये कुमुबावी इथे पुरात 6 जण अडकले होते आणि या 6 जणांची एनडीआरएफ कडून सुटका करण्यात आलेली आहे. माळशिरसला पावसानं जोरदार तडाखा दिलेला आहे. कुमुबावी इथे 6 जणांची सुटका करण्यात आली आहे. 10 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढलंय. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय, तर विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. मुंबईतील अंधेरीमध्ये देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, एकीकडे उकाड्यानं खरं तर मुंबईकर हैराण झाले होते आणि आता पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे. मुंबईला वातावरणात गारवा पसरलेला आहे. काय अपडेट? खरं तर मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. हवामान विभागाने जे काल अलर्ट दिलेला होता त्यानुसार येत्या 48 तासांमध्ये ऑरेंज अलर्ट काही मुंबईतील उपनगरीय भागांमध्ये, तर शहरी भागांमध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला होता. या अलर्ट दरम्यान आपण जर बघितलं तर मुसळधार पाऊस आहे, विजांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मुंबईतील लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे, तर हार्बर मार्गावरती सुद्धा अनेक ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याची हार्बर मार्गाने येणाऱ्या नागरिकांचे, प्रवाशांचे सुद्धा हाल होणार आहेत, कारण तीही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अप आणि डाऊन दिशेनं जाणाऱ्या वेळापत्रकामध्ये प्रचंड मोठे बदल आपल्याला काही तासांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडत असताना वेळापत्रक पाहून निघावं, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात येत आहेत. मुंबईमध्ये काल रात्रीच्या पद्धतीनं मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे बाणगंगा क्षेत्रातील जी संरक्षक भिंत आहे ती सुद्धा कोसळली होती. या घटनेमध्ये कोणतीही वित्तीय हानी जरी झालेली असली तरी कोणालाही इजा झालेली नाहीये. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर आपण बघतोय की मुंबईमध्ये पावसाचा जोर हा हळूहळू वाढायला लागला आहे. एकूणच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरीय भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला मध्यरात्रीपासून पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तोपर्यंत पावसाचा जोर वाढत जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून बाहेर पडावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात येतात. मुंबईमध्ये ठीक आहे सुस्मिता, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक मोठी बातमी, मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा लोकल सेवेलाही फटका बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं आहे, हार्बर रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर हार्बर रेल्वेच्या काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. काल रात्रभरापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं धावते आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, कामाला जाण्याची लगबग नागरिकांची आणि त्यामध्येच आता लोकल सेवेला मोठा फटका बसलाय. तिन्ही मार्गावरच्या सेवा या 10 ते 15 मिनिटांनी सुरू आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 मिनिटं उशिरानं धावते, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 15 आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस पूर्व मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वातावरण अशाच प्रकारे राहिल्यास लवकरच मान्सून विदर्भात दाखल होणार आहे.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचा पाऊस विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तर सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे यंदा विदर्भात नवतापाच्या कडक उन्हापासून दिलासा मिळालाय. ढगाळ हवामान आणि पावसामुळे नागपुरातील तापमानात 7 अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात पुण्यामध्ये. पुणे जिल्ह्यातील विविध भागांना पावसाचा फटका बसलाय. बारामती शहरालगत वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामधून गळती झाल्यानं हा कालवा फुटलाय. लिमटेक जवळ काटेवस्ती कन्हेरी हद्दीमध्ये कालव्याचा भराव खचला आणि त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढाच बाहेर पडला. कालव्यातील पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर या पाण्यामुळे शेतीचंही नुकसान झालंय. तसंच संत तुकाराम महाराज पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पाण्याच्या लोंढ्यामुळे पालखी मार्गाचंही नुकसान झालंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवाव्यात असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. बारामती आणि इंदापूरला जाणारा हाच तो नीरा डावा कालवा आणि आपण बघतोय पाऊस आणि जे नीरा डावा कालव्यामध्ये पाणी अतिरिक्त झाल्याने हे पाणी तिथं फुटलं आणि आपण बघतोय भलं असं भगदाड या कालव्याला पडलेलं आहे. आपण बघतोय येथील रस्ता बंद झालेला आहे. जो पालखी महामार्ग बारामतीहून इंदापूरला जातो हा पालखी महामार्ग बंद झालेला आहे. काही म्हणजे या ठिकाणी रहिवासी राहतात, त्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण या येथील रहिवाशांना विचारू एकंदरीत किती वाजता ही घटना घडली होती? 1:30-2च्या सुमारास. पाण्याचा प्रवाह किती होता आणि कशाचं नुकसान झालेलं? सगळे घरातले नुकसान झाले. सगळं धान्य, कपडा लत्ता सगळं काही नाही राहिलं. आमच्या घरातला माल बिल भिजलाय, सगळी भांडी वाहून गेले. काही शेतकरी आपल्याबरोबर, मला सांगा एकंदरीत शेतीचं काय नुकसान झालं? शेतीचं आता भरपूर नुकसान झालं. सगळं एकदम सगळं वाहून गेलं. मिरच्या कोणाचं काय असं सगळं वाहून गेलं. आता थोड्याच वेळापूर्वी अजितदादांनी येथील पाहणी केलेली आहे. काय दादांनी आश्वासन दिलं आणि काय सूचना केल्यात अधिकाऱ्यांना? दादांनी येऊन आल्यानंतर स्थळ पाणी केले, त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पाणी सध्या फ्लो जास्त असल्यामुळे लगेच काम करता येणार नाही. जसा पाण्याचा फ्लो कमी होईल त्या पद्धतीनं कामं लवकरात लवकर सुरू करता येतील. प्रशासनाला आदेश दिले, ज्यांचे कोणाचे नुकसान झाले ते सर्वांचे ताबडतोब पंचनामे करा, जेणेकरून त्या सर्व लोकांना भरपाई मिळेल अशा पद्धतीने सर्व सूचना केल्या. आपण बघतोय की एकंदरीत हा नीरा डावा कालव्यामध्ये जी पाणी 450 क्युसेसने वाहतो आणि या कालव्याला भलं असं भगदाड पडल्यानं संपूर्ण कॅनलमधलं पाणी आता या शेतामध्ये असेल, रस्त्यावर असेल, शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेलेलं आहे. आणि घरात गेल्यामुळं जी घरामध्ये धान्य होते, कपडे होते आणि इतर साहित्य होते, या साहित्याचं देखील नुकसान झालेलं आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू की एकंदरीत घरामध्ये कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. आपण याची देखील माहिती घेऊ. आपण बघतो की आपण पुढच्या बाजूला जर बघितलं तर हा बारामतीहून इंदापूरला जाणारा हा पालखी महामार्ग आहे आणि हा पालखी महामार्ग देखील पाण्याचा प्रवाह जात असल्यामुळे हा बंद केलेला आहे. आपण बघतो की आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळं हे खरं तर पाणी कमी झाले आणि या घरामध्ये पाणी शिरलं होतं. घरामध्ये अक्षरशः चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आजूबाजूची जी आपण वस्तू भिंती काय पडलेल्या आहेत, भिंती देखील तडे गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने येथील सर्व म्हणजे कपड्याचे असतील, साहित्याचे असेल, अशा पद्धतीने नुकसान झाले. घरात चिखल झालेला आहे. आपण बघतोय की आतमध्ये गाळ साचलेला आहे आणि आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर यांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. बारामतीतली ही दृश्य आहेत. पुणे जिल्ह्यातल्या विविध भागांना पावसाचा फटका बसलाय आणि बारामती शहराजवळ वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामधून गळती झाली, त्यामुळे हा कालवा फुटला. लिमटेक जवळ काटेवस्ती कन्हेरी हद्दीमध्ये कालव्याचा भराव खचला आणि त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढाच बाहेर पडला. सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती. अरे झालंय तर वर्षाची सरासरी
याच्यात पाऊस एका दिवसात पडला 7 म्हणजे बारामतीतले असले आकडे 7 इंचाचे आपली सरासरी 14 इंचाची कॅनॉल फुटले हे नुकसान पुढं झालंय पहिल्यांदा बघू